नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी प्रथम घटक चाचणी पेपर, विषय इतिहास. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी वेळ आहे आपल्याला 1 तास. यामध्ये आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका ही उत्तराच्या स्वरूपामध्ये यामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. यामध्ये सर्वात पहिला प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहायची आहेत एकूण 3 गुणांसाठी. त्यामध्ये पहिला आहे, इतिहासाच्या साधनांमधील साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. तर लिखित, मौखिक, भौतिक आणि दृक श्राव्य. तर याचं उत्तर हे आपल्याला लिहायचं आहे. इतिहासाच्या साधनांमधील दृक श्राव्य साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. यानंतर यामध्ये 2. इसवी सन 1453मध्ये ऑटोमन तुर्कांनी डॅश हे शहर जिंकून घेतले. त्यामध्ये 1 आहे व्हेनिस, 2 आहे कॉन्स्टँटिनोपल, 3 आहे रोम आणि 4 आहे पॅरिस. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, कॉन्स्टँटिनोपल. इसवी सन 1453मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतले. यानंतर 3. पोर्तुगीज डॅश फ्रेंच ब्रिटिश ही भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तेत उतरले होते. यामध्ये ऑप्शन क्रमांक अ ऑस्ट्रियन, ब डच, क जर्मन आणि ड स्वीडिश. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ब डच. तर पोर्तुगीज, डच, फ्रेंच व ब्रिटिश हे भारतीय बाजारपेठ काबीज करण्याच्या स्पर्धेत उतरले होते. ठीक आहे, याचा ऑप्शन क्रमांक ब हे याचं उत्तर असणार आहे. त्यामध्ये 2. पुढील संकल्पना चित्रे स्पष्ट करायची आहेत आपल्याला एकूण 2 गुणांसाठी. तर भौतिक साधने ही आपल्याला लिहायची आहे. तर भौतिक साधने एकूण किती लिहायची आहे? त्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 व 8 भौतिक साधने ही आपल्याला इथे लिहायची आहेत. तर याचं उत्तर यामध्ये पाहूयात आपण. सर्वात पहिले यामध्ये आहे तर किल्ले. ठीक आहे, काय आहे सर्वात पहिले आहे यामध्ये किल्ले. यानंतर पुतळे आणि स्मारके 3 आहेत. इमारत व वस्तू 4 आहे. लेणी 5 आहेत. शिलालेख 6 आहे. पदके 7 आहेत. नाणी आणि 8 आहेत ताम्रपाट. तर ताम्रपाट, नाणी, पदके, शिलालेख, लेणी, इमारती, पुतळे, किल्ले हे सर्व काय आहेत? तर इतिहासाची भौतिक साधने हे आहेत. यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 2. पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतेही 2 यामध्ये स्पष्ट करायचे आहेत एकूण 4 गुणांसाठी. त्यामध्ये पहिला आहे शेतीचे व्यापारीकरण. तर याचं उत्तर अशा प्रकारे आपण लिहायचं आहे. त्यामध्ये 1. शेतकरी पूर्वी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असूनही अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे. 2. त्यानंतर इंग्रज सरकारने कापूस, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिकांना उत्तेजन देऊन लागले. 3. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यासाठी जो भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रियेस शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात. यानंतर यामध्ये पुढील यामध्ये 2 आहे. संकल्पना स्पष्ट करायची आहे. भांडवलशाही याची संकल्पना काय करायची तर स्पष्ट करायची आहे. त्यामध्ये 1. ज्या अर्थव्यवस्थेवर उत्पादनाची सूत्रे खाजगी भांडवलदारांच्या हातात असतात ती अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. यानंतर 2. देश कालपरत्वे या अर्थव्यवस्थेच्या स्वरूपात काही फरक आढळून येतात. तात्विकदृष्ट्या ज्या अर्थव्यवस्थेचे निखळ भांडवलशाही असे वर्णन करता येईल अशा स्वरूपाची भांडवलशाही असे वर्णन करता येईल. औद्योगिक क्रांतीनंतर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय युरोपीय देशात झाला. तर अशा प्रकारे भांडवलशाही याविषयी आपण संकल्पना ही स्पष्ट करायची आहे. यानंतर यामध्ये 3 आहे. इंग्रजांची आर्थिक धोरणे. तर उत्तर भारतावर प्राचीन काळापासून आक्रमणे होत राहिल्याने तेथे अनेक आक्रमण झाले. त्यांनी तेथे राज्य केले. भारताच्या अर्थव्यवस्थेवर मूलभूत बदल न करता तेथील संस्कृतीशी समरूप झाले. 3. परंतु इंग्रजांनी भारताच्या अर्थव्यवस्थेवर मूलभूत बदल केले. त्यांनी भारतात व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था रुजवल्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला, परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले.
यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 3. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 3 यामध्ये लिहायचे आहेत एकूण 6 गुणांसाठी. तर त्यामधील पहिलं असणार आहे, चित्रफिती आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात. तर यामध्ये उत्तर 1. आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रे, ध्वनी मुद्रण, चित्रपट व चित्रफित यासारखे साधनांचाही विकास झाला. 2. 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. 3. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन यासारख्या ऐतिहासिक प्रसंगाच्या दोन्ही चित्रफिती उपलब्ध झाल्या. आणि 4. अशा चित्रफितीमुळे इतिहास घडलेली घटना आपल्याला जशीची तशी पाहायला मिळते. म्हणून चित्रफिती आधुनिक भारताच्या इतिहासातील अभ्यासाचा व अतिशय विश्वसनीय साधनेही मानली जातात. यानंतर यामध्ये 2. युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. तर उत्तर पहिलं, इसवी सन 1453मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल म्हणजेच इस्तंबूल हे शहर जिंकून घेतले. या शहरातून जोडणारे खुष्कीचे व्यापारी मार्ग बंद झाले. हे व्यापारी मार्ग तुर्कांनी बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नवा मार्गांचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. यानंतर यामध्ये 3. भारतात जुन्या उद्योगधंद्यांचा वारसा झाला. तर पहिला, इंग्रज सरकार भारतातून इंग्लंडला जाण्यावर जबरदस्त कर आकारत असे. या उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येई. इंग्लंडमधून येणारा मार्ग हा यंत्रावर तयार झालेला असल्यामुळे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर कमी खर्चात होईल. अशा स्वस्त मालाची स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले. त्यामुळे भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला. यानंतर यामध्ये पुढील प्रश्न, युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. कारण नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप व आशिया देशामधील व्यापार नव्या पर्वाला सुरुवात होऊन अनेक व्यापारी पुढे आले. परंतु एकट्या व्यापारास जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नसल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन व्यापार सुरू केला. 3. या व्यापारातूनच भांडवलशाही असणाऱ्या अनेक कंपन्यांचा उदय झाला. यानंतर पुढील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. संसदीय शासन पद्धती डॅशचे विकसित झाली. यानंतर 2. अध्यक्षीय शासन पद्धती हे कार्यकारी प्रमुख असतात. तर उत्तर राष्ट्राध्यक्ष. यानंतर यामध्ये 3. विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वपूर्ण का असते यावरून तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर संसदीय शासन पद्धतीमध्ये विरोध पक्षाला महत्त्वाचे स्थान असते. शासन जेव्हा राज्यकारभार चालवते तेव्हा अनेक सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय घेत असताना शासनाने त्याच्या हातातील अधिकाराचा दुरुपयोग करू नये. कोणतेही आवाजावी नियम नागरिकांवर लावू नये. यामुळे सर्व बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी सत्तापक्ष हे गरजेचे असते.